कारणावरून चाकू हल्ल्याची घटना सुरूच आहे। लोकलमधील हत्येनंतर आता माहीममध्ये तरुणावरती जीवघेणा हल्ला करण्यात आला। धक्का लागून मोबाईल खाली पडल्याच्या वादातून चाकूने वार करण्यात आले। सतत माफी मागून सुद्धा आरोपीने या तरुणावरती चाकू हल्ला केलेला आहे। त्याचा राग अनावर झाला। पोटामध्ये चाकू घुसकून घटनास्थळावरून या आरोपीने पळ काढलाय। आरोपी फरार आहे। पोलिसांकडून याचा शोध सुरू आहे। गुरुवारी रात्री 10:30च्या सुमारास ही घटना घडली आहे। जखमी नवीन प्रसन्ना हा लोअर परळ इथल्या कार्यालयामध्ये ऑफिस बॉय म्हणून कार्यरत आहे। धक्का लागून मोबाईल पडल्याने आरोपीने नुकसान भरपाईची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला। जखमीवरती सायन रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। माहीम पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात हत्येच्या प्रयत्नात गुन्हा दाखल केला आहे। किरकोळ कारणावरून थेट चाकू हल्ले अजूनही सुरूच आहेत। धक्का लागून मोबाईल खाली पडल्याच्या वादामधून ही घटना घडल्याचं सतत सांगण्यात येतं। सतत तो माफी मागत होता तरी सुद्धा आरोपीला त्याचा राग अनावर नाही झाला आणि त्यानं या तरुणावरती चाकू हल्ला केलेला आहे। पोटामध्ये चाकू भोसकून घटनास्थळावरून या आरोपीनं पळ काढलाय। याआधी सुद्धा अशीच एक घटना मुंबईच्या लोकलमध्ये घडलेली होती आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझी सहकारी भाग्यश्री प्रधान आपल्यासोबत आहे। भाग्यश्री, आपण बघतोय की याच्या आधी सुद्धा मयंक लोहारचं प्रकरण होतं। त्याच्यानंतर सुद्धा एक जो माती फिरत होता तो सीएसएमटी परिसरामध्ये कोयता घेऊन फिरत होता आणि आता ही घटना काय, याच्याकडून रेल्वे प्रशासनाकडून काय उत्तर आलेलं आहे का आणि सध्या या तरुणाची परिस्थिती कशी आहे? अजून रेल्वे प्रशासनाकडून या संदर्भात जे उत्तर आहे ते आलेलं नाही। धक्का लागून मोबाईल पडल्याने आरोपीने नुकसान भरपाईची मागणी जी आहे ती केल्याचा आरोप होतो आणि सतत सॉरी बोलून देखील आरोपीचा राग जो आहे तो अनावर झाला। वादानंतर आरोपीने चाकू घुसकून घटनास्थळावर पलायन देखील केलेलं आहे आणि आता सध्या जखमीवर कायम रुग्णालयात उपचार देखील सुरू आहे। मात्र रेल्वे प्रशासन यावर काही उत्तर द्यायला तयार नाहीये। आता त्यांनी एक नवीन क्लुप्ती जी आहे ती शोधून काढली। या क्लुप्तीमध्ये त्यांनी असं म्हटले की आम्ही बॅगा चेक करणार, पण बॅगा चेक करणं हे खरंच शक्य आहे का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे। त्याचं कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रवासी आपल्या मुंबईमधनं प्रवास करत असतात, कारण जीवनवाहिनी आपण म्हणतो रेल्वेला लोक, आणि अशा ठिकाणी सातत्याने प्रवासी येत असतील अशा पद्धतीने बॅग चेकिंग होऊ शकतं का? त्याचं कारण जर बघितलं तर यांच्याकडे जीआरपी असेल किंवा आरपीएफ असेल यांच्याकडे मनुष्यबळ देखील नाहीये आणि जर मनुष्यबळ नाही तर पथकं कशी तैनात करणार आणि कोणत्या पद्धतीने बॅगा चेक करणार, असा एक जो आहे तो देखील सातत्याने उपस्थित होतोय। त्यामुळे त्यांची जी ही काही क्लुप्ती आहे ती कोणत्याही प्रकारे कामी येईल अशी दाट शक्यता वाटत नाही। नक्कीच, धन्यवाद भाग्यश्री, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। बातमी भायखळ्यामधून आहे। भायखळ्यातील मोहरम मिरवणुकीतील कॅप्स